ह्या राज्यामध्ये जर रोजगाराचा कोणी जर विचार केला असते किंवा केले आहेत असं कोण नेता असेल म्हणजे रोजगारासाठी तरुणासाठी पैसा नाही पैसा कमवला पाहिजे, इथले लोक पैसे कमवलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, त्यांना काम भेटलं पाहिजे, असं जर कोणी विचार केलेला नेता असेल माझ्या दृष्टिकोनातून यशवंतराव चव्हाण त्याच्यानंतर जर करता जास्तच ह्या रोजगाराविषयी जर कोणी काम केलं असेल तर ते शरदचंद्र पवार जे आहे. मी 2007 मी 7वीला होतो. इथं आमच्या गावामध्ये एक प्रकल्प होता म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेबांनी आणले होते ते म्हणजे पॉवर ग्रेड 720 केबीचं पॉवर ग्रेड आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी आईवडीला एनटीपीसी पण आणलं. त्यावेळेला किती तर त्याचा विरोध झाला. आज पण लोक त्याचा विरोध करतात किंवा काय, परंतु सत्य परिस्थिती मी सांगतो. आमच्या गावामध्ये एक जवळजवळ 50 कुटुंब एकदम मस्त आणि मजेत त्या पॉवर ग्रेड मुळे जगू लागले. शानमध्ये एक सरकारी नोकरी असल्यासारखं झालंय. आणि दुसरी गोष्ट एनटीपीसी मध्ये म्हणजे सोलापूर मध्ये माझ्या अनुभवाने माझ्या माहितीनुसार 12,000च्या पुढे तुम्हाला पगार देणारा नोकरी कुठंच देऊ शकत नाही. कुठंच नाही तसं कुठंच नाही. फक्त दोन उद्योग आहेत. त्या उद्योगांना माझा सलाम आहे. त्या उद्योगामुळे काही आमच्या तरुण मित्रांना रोजगार भेटले, काही तरुण मित्रांचं लग्न झाले कामाला. एनटीपीसी मध्ये असू दे, किर्लोस्कर ज्याला शिवशाही आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी स्टार्टिंग पगार 15,000 आहे. आज आमच्या गावातले आणि आजूबाजू रामपूर गावातल्या काही तरुण तिथं कामाला जातात. म्हणजे जवळजवळ एक 30-40 तरुण ह्या भागातलं तिथं कामाला जाते. मला त्या शिवशाहीवर किर्लोस्करवर अभिमान आहे. कारण का ह्या आमच्या भागातल्या तरुणांना एक चांगलं नोकरी जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्या पोरांना आम्ही विचारत असतो एकदम चांगली नोकरी आहे म्हणते. आज एनटीपीसी मध्ये 18 ते 20,000 पगार घेणारे 4,500 ते 5,000 कामगार आहेत. एवढं मोठं रोजगार निर्माण करणार म्हणजे एनटीपीसी आहे. असे अजून 3-4 प्रकल्प आले. एनटीपीसी आल्यामुळे चड्डीनाडाला बिर्ला तर आधीपासून होतं. अजून एक सागर अजून आपलं अच्छेगावला अजून एक चड्डीनाड एक आहे आणि अजून एक अल्ट्राटेक बिर्ला एक, असे 3-4 सिमेंट फॅक्टरी आली. आणि दुसरी गोष्ट असं काम गेल्या 15 वर्षात काय झालेलं मला दिसलं नाही. आणि जेव्हा सिद्धारामजी म्हेत्रे साहेब आमदार होते त्यांनी ह्या भागातल्या शेतकऱ्यांना ऊस पिकवता यायला पाहिजे, ऊसाचं तोड झालं पाहिजे, त्यांना दर भेटला पाहिजे म्हणून त्यांनी गोकुळ भगवानभाऊ शिंदे सोबत मिळून धोत्रीला कारखाना काढले. ते व्यवस्थित चालू आहे. आणि दुधणीच्या भागामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना सोयीचं व्हावं म्हणून त्यांनी काढलेत. आणि आता सरकार आल्यावर काय झालं माहितीये, जे काय काँग्रेसचे नेते आहेत किंवा भाजपला सोडून जे काय उद्योगधंदे करणारे किंवा मोठे कारखानदार संस्था चालक आहेत त्यांना अडचणीत आणायचं ईडी सीबीआयच्या माध्यमातून ते पण एक खूप मोठा विषय आहे चर्चेचा. ईडी आणि सीबीआयचा कशा प्रकारे चुकीचा वापर आपल्या देशामध्ये होत आहे त्याच्यावर पण आपण चर्चा करूया. तर या ठिकाणी दादांनी खूप सुंदर सांगितलं की कशा प्रकारे जे काँग्रेसच्या काळामध्ये असू द्या किंवा शिंदे साहेबांच्या काळामध्ये असू द्या तशा प्रकारे जे सोलापूरमध्ये एक रोजगार निर्मिती झाली एनटीपीसीच्या माध्यमातून असू द्या, आपल्या लिंबी चिंचोळी गावातील पॉवर ग्रेडच्या माध्यमातून असू दे की एक छोटासा रोजगार लोकांना जे उपलब्ध झालेला आहे ज्यामध्ये. आणि सोलापूरची जी एमआयडीसी आहे ते सुद्धा शिंदे साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये जे शरद पवार तयार झालेली आहे मुख्यमंत्री असताना झालेलं एमआयडीसी आहे. पण माझं मत आहे जाऊ दे काँग्रेस काळामध्ये असू दे कधी का असे ना रोजगार निर्माण झालं हे महत्वाचं आहे. आज आपले शिंदे साहेब काम करते तर रोजगारासाठी. पण मला एवढंच म्हणायचं आहे जे बोरामणीचे विमानतळ आहे स्थगिती आली आहे किंवा सोलापूरचे विमानतळ असू दे, दर वर्षाला त्याचं काय ना काय बातमी लागते. 15 दिवस चालतंय पण सुरळीत कधी होणार? बाहेरचे लोक इथं कधी येणार? इथल्या बाहेरचे पैसे कधी येणार? जिथं धंदा असतो तिथं बाहेरचा पैसा येऊ शकतो.
त्यासाठी मला काय म्हणायचं आहे, तुम्ही येवण शिंदे साहेबाच्या काळामध्ये झालेलं मंजूर झालेलं विमानतळ आहे म्हणून त्याला रेकॉर्ड होणार का? हा. तिथलं शेतकरी पिकवलेला माल तुम्ही डायरेक्ट मुंबईला 2 तासात कसं कधी कधी पोहोचवणार? पोहोचवणार? कधी पोहोचवणार? हे विमानतळ झालं, आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं. समजा इथल्या या सोलापूर भागामध्ये द्राक्ष पिकवणारे भरपूर आहेत. हे लोक जर द्राक्ष इथनं डायरेक्ट बाहेरच्या देशाला पाठवले तर त्यांना वाव मिळणार, भेटणार, त्यांना पैसा येणार. त्यांना पैसा आला की त्यांच्याकडे काम करणाऱ्याला त्यांची चांगल्या प्रकारे पगार देऊ शकतात. एक चांगली रोजगार निर्माण होणार. हे कधी होणार आहे? मला एवढंच म्हणायचं, मी कुठल्या राजकीय पक्षाचा विरोध नाही, पण आपण समाजामध्ये जे आज आज मी एक रील्स पाठवलं, तुम्ही साहेब, मी रील्स बघितलं चांगल्या प्रमाणे. त्या रील्स बघितलं, मला खरंच ते एक हास्यास्पद रील्स असते. राज्यामध्ये जर रोजगाराचा कोणी जर विचार केला असते किंवा केले आहेत असं कोण नेता असेल, म्हणजे रोजगारासाठी, तरुणासाठी पैसा नाही, पैसा कमवला पाहिजे, इथले लोक पैसे कमवलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, त्यांना काम भेटलं पाहिजे, असं जर कोणी विचार केलेला नेता असेल माझ्या दृष्टिकोनातून, यशवंतराव चव्हाण त्याच्यानंतर जर करता जास्तच ह्या रोजगाराविषयी जर कोणी काम केलं असेल तर ते शरदचंद्र पवार जे आहेत, पवार साहेब आहेत. हे आपण नाकारता येत नाही. आज त्यांच्या काळामध्ये जे MIDC आज आपण बघतो, सोलापूरचा असू दे, पुणेचा असू दे, आज पुणे पूर्ण महाराष्ट्राचं ओझं उचलत आहे. पूर्ण देशातले नाही, पुणे आणि मुंबई अशी 2 सिटी आहेत पूर्ण देशात. आणि ह्या दोन्ही सिटीमध्ये जे MIDC आहेत, आज पुण्यात गेलो ना, सोलापूरचा तरुण तुम्हाला दिसेल MIDC म्हणजे तळेगाव असू दे, हिंजवडी असू दे किंवा चाकण असू दे, या भागामध्ये काम करणारा तुम्हाला सोलापूरचा तरुण भेटणार, धाराशिवचा तरुण भेटणार, तर तुम्हाला लातूरचा भेटणार, तुम्हाला नागपूर, ते तर नाही, लातूरचा भेटणार आहे, तुम्हाला बीडचा भेटणार आहे, नांदेडचा, परभणीचा भेटणार आहे, नागपूरचा भेटणार आहे. हे सर्व तरुण तुम्हाला मुंबईला भेटणार आहे. पुण्याचं जडणघडण कोणी केलंय तर शरद पवार आणि आज सोलापूरला MIDCचं संकल्पनाच शरद पवारांनी. त्यासाठी त्या नेत्याला आमचं सल्यूट आहे. भले त्यांचे विचार काय का असे ना, आमचा विचार वेगळा असू दे. जे काम केलंय हाय ते हाय म्हणायला आम्हाला दम आहे. आम्हाला एवढं कळतंय, सत्याला सत्य म्हणायचं आम्हाला धमक आहे. खरा धर्म तोच आहे ज्या ठिकाणी सत्य आहे. आपलं हिंदू धर्म हेच शिकवत आहे की जिथं सत्य आहे तिथं धर्म आहे. बरोबर. म्हणजे आम्ही हिंदू धर्माचे पाईक आहे. काय आम्ही आमच्या धर्माला मानतो, आमच्या धर्मानुसार चालतो. त्या सत्याला सत्य म्हणायची हिंमत आमच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना घेऊन चालणारा आम्ही तरुण आहे. तर आमच्याकडे जो धमक आहे ते चुकीचं आहे, चूक म्हणायला आम्हाला धमक आहे. त्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे, 15 वर्ष झालं सत्ता आहे तुमची, 15 वर्ष झालं सत्ता आहे, तुम्ही व्यवस्थित काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. जे जनहिताचं आहे, जे बहुजनांचा हिताचं आहे, त्याच्यामध्ये ह्या भागातील तरुण असू दे किंवा देशातील जनता असू दे तुमच्या सोबत असणार आहे. फक्त केवळ राजकारणासाठी तुम्ही राजकारण करू नका, सत्तेसाठी राजकारण, महत्वाचे मुद्दे उचला. त्यासाठी आम्ही सहकार्य करू आमच्या भागामध्ये. भाषाबाई, असंच तुम्ही जे आता तुम्ही आम्हाला विचारतो, आम्ही आज आपण बोलायचा विषय आला तर मला असं वाटलं आपल्या भागात जे चर्चा झाली पाहिजे.